मंगळवार 9 सप्टेंबर नमोचा हप्ता 16 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार। मुख्यमंत्र्यांची ऑर्डर या ठिकाणी मिळाल्या। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मंगळवार 9 सप्टेंबर आहे। नमोचा हप्ता 16 जिल्ह्यामध्ये सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डीबीटीचं बटन दाबले। इथे पाहू शकता 16 जिल्ह्यात नमोचे 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। आता तुम्ही लिस्ट यामध्ये तुमचं नाव आहे का नक्की बघायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता, मंगळवार 9 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज आलेली आहे। आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण होण्यासाठी सुरुवात झाली आहे। आज मंगळवारी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या या ठिकाणी आता आल्या आहेत। पहिली आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी मिळण्यास आता सकाळपासून सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी अशी आहे, ती म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत जे काय तुमचे रखडलेले केंद्र सरकारचे पीक विम्याचे हप्ते होते, तर ते फायनल यादी तयार करून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास आज सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या गुड न्यूज, दोन मोठे लाभ या ठिकाणी आज मंगळवारसाठी आले आहे। मंगळवार 9 सप्टेंबर रोजी आजच नमो शेतकरीचे 2000 रुपये मिळत आहेत। तसेच पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झाले हे तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली नवीन अपडेट नेमकं काय आल्या, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येऊ लागलाय, त्यामुळे प्रत्येक विम्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण करण्यात आले याचीच नवीन अपडेट तुम्हाला समजणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालाय, तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नव्हते। म्हणजेच पीएम किसान आणि नमोचे दोन्ही हप्ते एकत्र येणार होते, परंतु त्यावेळी नमोचा हप्ता त्या ठिकाणी जमा झाला नव्हता। यावर कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एक मीटिंग घेऊन आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट दिल्या। ती म्हणजे आज मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपये जमा करण्यात आलेत। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती नमो शेतकरीचे 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। तसेच या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत भरलेला होता, परंतु केंद्र सरकारने अजून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा त्या ठिकाणी केलेला नव्हता किंवा अजूनपर्यंत त्यांना सोडलाच नव्हता, कमी पीक विमा मिळाला होता, त्यांच्यासाठी गुड न्यूज आता आले आहे। आता बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी ही महत्त्वाची माहिती आज सकाळीच त्या ठिकाणी दिलेली आहे। आता एका महिन्यापासून शेतकरी वाट बघत होते की पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पीक विमा जमा झाला नव्हता। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नव्हता। जवळजवळ आता या ठिकाणी 1600 कोटी रुपये पीक विम्यासाठी आता महत्त्वाच्या जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आले। म्हणजे 1600 कोटी रुपये वितरण या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये आजच करण्यात येते। यात 16 जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये देखील आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती आता येणार आहेत। बघा, राज्यातील जवळपास 73 लाख शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी म्हणावी लागेल। आता तुम्हाला वाटत असेल की आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा होत आहेत। आता बघा, त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना सोडले नाहीत। आतापर्यंत शेतकरी वाट बघत होते आणि पीक विमा आज येईल, उद्या येईल असं त्या ठिकाणी शेतकरी म्हणत होते। सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट आज समोर आल्या। त्या ठिकाणी अनेक शेतकरी आता सरकारला असे पण सापडलेत, त्यांनी पीक विम्याचे 2022 ते 2025 पर्यंत घोटाळा करून त्या ठिकाणी पीक विमा भरलेला होता आणि ते गैरमार्गाने आता पीक विमा त्यांनी भरलेला होता आणि त्यामुळेच त्यांना आता पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नव्हता। त्यांना हप्ते या ठिकाणी चौकशी करून आता मिळू लागले आहेत। 1 रुपयामध्ये पीक विमा त्या ठिकाणी भरला होता, त्यावेळी घोटाळा देखील झाल्याचं बातमी कानावर आलेली होती। त्यामुळे खबरदारी म्हणून गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच नमो शेतकरी योजना आणि पीक विमा दोन्ही व्यवस्थित पोचावा यासाठी सरकारने 2 ऑगस्ट पासून आतापर्यंत पडताळणी केली होती।
त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान व नमोच हप्ता दोन्ही त्या ठिकाणी जमा केले नव्हते असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। कारण तुम्हाला पण माहित आहे रक्षाबंधनाच्या दिवशी 4000 येणार 4000 येणार अशा बातम्या तुम्ही पण ऐकल्या असणार। आता कारण सर्व बातम्या पसरल्या पण होत्या त्यावेळेला, कारण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुचवलं जाऊ लागलं होतं की नमोचे 2000 रुपये PM किसानचे 2000 रुपये असं 4000 शेतकऱ्यांना या ठिकाणी रक्षाबंधनाला येणार 2 ऑगस्टला येणार अशा बातम्या पसरल्या गेल्या होत्या। परंतु शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये त्या ठिकाणी मिळाले होते, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता। परंतु राज्य सरकारची योजना ती म्हणजे नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची योजना ती म्हणजे PM किसान योजना। आता केंद्र सरकारची टोटल 28 राज्यामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार शेतकऱ्यांना पैसे पाठवतं, परंतु राज्य सरकार फक्त 36 जिल्ह्यामध्येच महाराष्ट्राकरिता नमो शेतकरी योजना काढल्या। त्यामुळे केंद्र सरकारच्या PM किसानचे नियम वेगळे असतात आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली त्यावेळी लावण्यात आली होती। कारण केंद्र सरकारच्या PM किसानचे नियम वेगळे असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नसतात। सरसकट श्रीमंत शेतकरी असू दे कोणताही गरीब शेतकरी असू दे केंद्र सरकार त्यांच्या खात्यावरती सरसकट 2000 रुपये पाठवते। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तसं आता नवीन अपडेट आली ती म्हणजे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी पाहिजेत। तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी जमा होऊन राहील तुम्हाला। फक्त पीक विम्याबद्दल जर बोलायचं झालं तर पीक विमा कोणाकोणाला मिळणार आहे, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 2022ला पीक विमा भरलाय, 2023ला पीक विमा भरलाय, 2024ला पीक विमा भरलाय, परंतु तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यात अजून पण या ठिकाणी मिळाला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी फायनल यादी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता करण्यात आली आहे। आज मंगळवार 9 सप्टेंबर आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा प्लस त्या ठिकाणी नमोचे 2016 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यासाठी मान्यता मिळाल्या। आता बघा शेतकऱ्यांसाठी 2 मोठ्या गुड न्यूज या ठिकाणी आता म्हणावे लागेल। ज्यावेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता बटन सरकारच्या माध्यमातून दाबण्यात आले, ज्यावेळी ते बटन दाबतात म्हणजे डीबीटीचं बटन सरकारकडून आज दाबण्यात आलेलं आहे, त्यावेळी पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये सरकारने निवडलेल्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आज जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिले आहेत। त्यामुळे आता डीबीटीचं बटन त्यांनी दाबले, त्यामुळे पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 हा लाभ त्या ठिकाणी वितरण करण्यास मान्यता मिळाल्या। त्यामुळे आता पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, वाशिम जिल्हा पहिला निवडण्यात आलाय। त्यानंतर दुसरा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, परंतु यावेळी पाऊस काळ मोठा झालाय त्यामुळे शेतकरी या ठिकाणी खूप आनंदित होते, त्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होऊ लागलाय। आता बघा पुढचा तो म्हणजे पीक विम्याचा हप्ता सुद्धा या लातूर जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलाय। आता 2000 रुपये नमोचे सुद्धा तुमच्या खात्यावरती लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता जमा होऊन राहील। टोटल जिल्हे तुम्हाला 2 आता सांगितलेत, अजून 10 जिल्हे तुम्हाला त्या ठिकाणी बाकी आहेत। टोटल 10 जिल्हे अधिक 4 जिल्हे असं त्या ठिकाणी 16 जिल्हे कोणकोणते आहेत तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तिसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय यवतमाळ जिल्हा। शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या। पीक विमा जवळपास आता बघा त्या ठिकाणी लाखो शेतकरी यासाठी पात्र ठरलेत। या ठिकाणी आज नमो शेतकरी योजनेचे जवळजवळ 4.5 लाख शेतकरी आता पात्र ठरल्याचं या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यासाठी नवीन अपडेट या ठिकाणी आता पाहायला मिळू लागले। या जिल्ह्यात तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा नमोचे आणि पीक विम्याचे ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी फायनल यादीमध्ये तुम्ही आता पात्र ठरला आहात। तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय महत्त्वाचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख शेतकरी पीक विम्यासाठी नमो शेतकरीसाठी पात्र ठरलेत, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। खूप मोठा जिल्हा आहे, यामध्ये सर्वात जास्त शेतकरी पात्र ठरल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमोचा हप्ता आणि या ठिकाणी पीक विमा भेटणार आहे। पीक विमा तुम्हाला जर अजून मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। आता बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो सांगण्यात आलाय। आता बघा अजून 8 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा पुढच्या जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा कोणताही असू शकतो, त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बीड जिल्हा।
बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा, नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे अनेकांना अद्याप मिळालेले नव्हते। त्यांच्यासाठी फायनल यादी तयार करून पीक विमा आणि नमो योजनेचे 2000 रुपये असं त्या ठिकाणी आता तुम्हाला मिळू लागलेत। आता कोणत्या पिकासाठी तुम्ही त्या ठिकाणी कोणत्या पिकासाठी पीक विमा भरलाय ते सुद्धा महत्त्वाचं आहे। काहींना 5000, काहींना 10000, काहींना 20000 पीक विमा या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मिळू लागलाय। सगळ्यात जास्त सोयाबीन, कापूस, हरभरा या 3 पिकांसाठी जास्त पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं का बघा, बुलढाणा, नांदेड या 2 जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी नमोचे पैसे मंजूर करण्यात आलेत। त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, त्यानंतर धुळे, त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे जालना। या जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे आता पीक विम्याचे दोन्ही पैसे त्या ठिकाणी वितरण होण्यासाठी मान्यता मिळाली आहे। या ठिकाणी पुढील काही तासामध्ये आता तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।